या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बसा. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. मी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगेरी माझं गाव आहे. माझी 10वी आणि 12वी श्री संगमेश्वर विद्यालय पारगाव शिंगेरी ठिकाणी झालं. तसेच ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझं दत्तात्रय महेंद्र वळसे पाटील पारगाव शिंगेरी ठिकाणी झालं. त्यानंतर मी फुल टाइम MPSCची तयारी केली आणि आता PSIच्या मुलाखतीसाठी पात्र झाले. बरं. सो तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे? हो सर. मला सांगा 12वी मध्ये इतके मार्क्स कमी का झाले बाबा? 12वी मार्क्स कमी म्हणजे 10वी नंतर सर्व मुलांचा आवड होता सायन्स घेण्यासाठी. मित्रांसोबत निघणं सायन्स घेतलं आणि केमिस्ट्री जरा आपल्याला त्या टाइमला थोडं आवडत होतं आणि आमचे सर पण त्यावेळी जास्त चेंज झाले. पहिल्यांदा आमच्या शाळेत केमिस्ट्रीची म्हणजे सायन्सची निवड चालू झाली होती. केमिस्ट्रीचं नोबेल 2022 कोणाला दिलं बरं? बर्टोझी एक नंतर बरं कुठल्या शार्पलेस आणि मेंटार काहीतरी. कुठल्या टॉपिक साठी दिलंय बरं त्यांना? क्लिक केमिस्ट्री. काय असतं ते क्लिक केमिस्ट्री? बरं. तुम्हाला पोलीस प्रशासनात काय यायचंय बरं? पहिल्यांदा तर माझी जॉबसाठीची गरज होती मला. त्याच्यानंतर मी म्हणजे PSI पदाची मला युनिफॉर्म सर्व्हिसची आवड. तसेच PSI मध्ये नवनवीन गुन्हे दररोज असणारे नवनवीन गुन्हे त्यामध्ये नवीन टास्क येत असतात त्याची मला जास्त आवड. बरं. महिला पोलिसांसमोर काय समस्या असतात सांगू शकाल का तुम्ही? महिला पोलिसांची सध्या तर म्हणजे पायाभूत सुविधांची पण आवश्यकता आहे. म्हणजे त्यांना सॅनिटरी पॅड किंवा स्वच्छतागृहांची आवश्यकता. तसेच मॉबला वगैरे सामोरे जाणे जास्त त्यांच्या समोर शस्त्रास्त्रांची कमतरता असते किंवा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तुम्ही पुणे जिल्ह्याला बिलॉंग करता बरोबर? पुणे जिल्ह्यामध्ये आजकाल जे आहे गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय बघा. म्हणजे 14-15 वर्षाची मुलं पण जी आहे कोयता गँग हे ते असे प्रकारचे वाढतात. का बरं ही तरुणाई गुन्हेगारीकडे आकर्षित होते? सध्या तरी म्हणजे आता सोशल मीडियाचा जास्त वापरमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला म्हणता येईल. कारण की रील्स बघणे, युट्यूबला व्हिडिओ बघणे त्यातून ते जास्त प्रमाणात त्याकडे वळले. ओके. मग काय करायचं बरं आता याच्यामधून बाहेर पडण्यासाठी की आपली तरुणाई जी ती भरकटायला नको याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे आपण? त्यांच्या पालकांशी बोलून एक जनजागृती प्रोग्राम आपल्याला राबवता येऊ शकतो. ओके. बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था बघा की स्लम एरियामध्ये जे आहे की पालकांच्या बाबतीमध्ये की त्यांचं शिक्षण, घरातली गरिबी हे पण मोठे प्रश्न आहेत. नक्षलवाद काय असतो बरं? नक्षलवाद पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी गावामध्ये चालू झाला. त्याचे नेतृत्व कानुसार नक्षलवाद काय असतो? नक्षलवाद म्हणजे काय? स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा तेथील व्यक्तींनी त्यांचे स्वतःचे जे आकडे डावले गेले होते त्यांना ज्या गरजा होत्या त्या डावले गेले त्या सरकार आणि त्याच्यासाठी त्यांनी एक हिंसक चळवळ चालू केली होती त्या नक्षलवाद. आणि शहरी नक्षलवादाचा शब्द ऐकलाय तुम्ही? ते काय असतं बरं? शहरी नक्षलवाद म्हणजे तेच नक्षलवादासाठी नक्षलवादांच्या विचाराशी त्यांचे विचार जे मिळतात त्यांना मग ते बौद्धिकदृष्ट्या त्यांच्याशी त्यांना सपोर्ट करतात म्हणजे त्यांच्यावर लेख लिहिणे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की शहरी नक्षलवाद असं काही नसतंच. तुमचं काय मत आहे याच्यावर? असतं का बरं असं काही? आहे म्हणजे कारण की ते ज्याचे त्याचे ओपिनियन मांडत असतात. बरं. त्याच्यानुसार शहरी नक्षलवाद. छंद काय तुमचा? क्रिकेट खेळ. क्रिकेट खेळ. बरं. मग आता जो क्रिकेट खेळ भारतामध्ये फार फेमस आहे त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की इतर जे खेळ आहेत तर ते कुठे ना कुठे मागे पडतात. तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये? हो, क्रिकेटचं जास्तच काय म्हणजे आलेलं आहे सध्याच्या वेळेचं. तरी पण बाकीचे खेळ पण त्या तुलनेत चालू आहेत. जसं की आता कबड्डीला पण प्रो कबड्डी चालू आहे. खो खोसाठी पण योजना चालू आहे सरकारच्या. बाकीच्या खेळांसाठी पण सरकार त्याप्रमाणे चालू आहे प्रयत्न. आपला राष्ट्रीय खेळ माहिती आहे तुम्हाला? हो. कुठला आहे? हॉकी. बरं. आणि हॉकीच्या जनजागृतीसाठी किंवा हॉकीची जी वाढ व्हायला पाहिजे आपला राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यासाठी काही करता येऊ शकतं का? हो, क्रिकेट प्रमाणे समजा तर त्यांच्यासाठी हॉकीच्या पण स्पर्धा भरवण्यात आल्या. हॉकीचं गाव पातळीपर्यंत कारण गावाकडच्या भागाला क्रिकेटच्या जास्त प्रमाणे हॉकीला म्हणजे एवढं अजूनही नाही. गावाकडच्या भागात किंवा जिल्हा स्तरावर हॉकीच्या मॅचेस भरवणे त्याची जनजागृती केली तर निश्चित पाहिजे. एन्काउंटर शब्द ऐकलाय का? हो. काय असतं एन्काउंटर? एन्काउंटर म्हणजे ज्यावेळेस गुन्हा घडलेला आहे गुन्हा घडल्यानंतर पुन्हा एकदा गुन्ह्याची ज्यावेळेस तपासणी केली जाते ज्यावेळेस गुन्हेगाराला त्या ठिकाणी जाऊन त्यांची
चाचणी केली जाते, गुन्हा कसा घडला होता त्याची माहिती घेतली जाते. त्यावेळेस समजा जर त्यांनी गुन्हेगारांनी समजा म्हणजे अधिकाऱ्यांकडून पिस्तूल वगैरे हिसकावून जाऊन पळायचा प्रयत्न केला तर त्या टायमाला माझ्या वाचनातून तर असं आलेलं आहे त्या टायमाला जे ऑफिसर ते एन्काउंटर करतात. बरं. सायबर क्राईम शब्द ऐकला तुम्ही? हो सर. काय असतो सायबर क्राईम? कम्प्युटरच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून जे आजकाल गुन्हे होत आहेत ज्याच्यामुळे फसवणूक होते लोकांची, अच्छा. त्याला सायबर क्राईम. बरं. तुम्ही पुणे जिल्ह्यातनं आहात. पुणे जिल्ह्याचं काही ऐतिहासिक महत्व सांगू शकता का? हो, पुणे म्हणजे स्वातंत्र्य काळापासून पुण्याला एक महत्व आहेच आहे. जसं की पहिल्यांदा मी स्वातंत्र्य चळवळीतूनच चालू झालेली आहे. लोकमान्य टिळक असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. अच्छा. पहिल्यापासून त्याला ऐतिहासिक पारंपरा आहे. बरं. G20 संदर्भात काही माहिती आहे का? आता G20 संदर्भात फार चर्चा चाललेली आहे. भारताच्या संदर्भात पण फार मोठी चर्चा चालली आहे, तर त्याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? G20 विकसित आणि विकसनशील देशांचा 20 देशांचा गट आहे, ज्याचं यावर्षी 2023 आपल्या 22 ते 23 अध्यक्षपद भारताला भेटलेलं आहे. यावर्षी 4 ठिकाणी आयोजित केलेले, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी G20 आयोजित केले. आता भारताने त्याचं होस्टिंग केलं, अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, तर याचा भारताला काय फायदा होऊ शकतो का? हो, निश्चित फायदा होणार आहे. कारण की बाकीचे देश जे येतात ते विकसित देशातले असतात, आपल्याकडच्या पायाभूत सुविधा आपल्याकडे त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आपल्याला पण त्याचा फायदा आहे. आपली समजा रोजगार वाढते, आपल्याकडे समजा नवीन कंपन्या आल्या तर त्याच्यामुळे आपल्या भारताला फायदाच होणार आहे. अच्छा. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याकडे असे काही गुण आहेत, 2 गुण असे सांगू शकतात की ज्याच्याने तुमचं सिलेक्शन व्हायला हवं, की हे 2 गुण आहेत माझ्यामुळे माझ्याकडे म्हणून माझं सिलेक्शन व्हायला हवं? हो, मी प्रामाणिक आहे आणि कष्टाळू आहे. कष्टाळू म्हणजे मी माझ्या एखादे काम हाती घेतलं ते पूर्णपणे व्यवस्थित पार पाडतो आणि नियोजन करायचे माझ्याकडे नेतृत्व गुण पण आहे. म्हणजे एखादं काम घेतलं तर ते पूर्णपणे पार पाडायची मला क्षमता आहे. बरं. तुमच्या नेतृत्व गुणाचं एखादं उदाहरण देऊ शकता का तुम्ही? हो, कॉलेजमध्ये म्हणजे असताना ग्रॅज्युएशनच्या वेळेस क्रिकेटचे तालुका स्तरावर क्रिकेटचे सामने होते, त्यावेळेस मी कर्नाटकात दुसरा होतो, तिथे आमचा दुसरा क्रमांक आला. बरं. महाराष्ट्राची आर्थिक पाणी आलेली आहे ती बघितली का तुम्ही? हो. काय बरं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य महाराष्ट्राच्या आर्थिक? मागील वर्षी 9.1 आपला GDP रेट होता, तर यावर्षी कमी होऊन 6.8% झाला. त्याच्यात घसरण झालेली आहे. कृषी क्षेत्रात पण बऱ्यापैकी घसरण आहे. बरं. मग आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं बरं महाराष्ट्राने? नवीन नवीन योजना आहेत त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. बाकीचे जे बाहेरचे प्रोजेक्ट आहेत त्यात पण चांगली इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तुमच्यातली एखादी नकारात्मक बाब सांगू शकता का? नकारात्मक बाब म्हणजे मी थोडा शाय आहे, बोलताना जरा शिकलो म्हणजे इंट्रोवर्ट म्हणते मी, एकाशी खुलून बोलत नाही, ते मला नकारात्मक बाब. पोलीस प्रशासनामध्ये याच्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो बरं? एखाद्याशी म्हणजे एखाद्याला व्यवस्थित समजून सांगताना जरा मला थोडाफार त्रास होऊ शकतो, पण माझे त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ओके. तुमचीच निवड का करायची बरं या पदासाठी? माझी आवड आहे पोलीस प्रशासन येण्याची, तसेच मला सिव्हिल युनिफॉर्म सर्व्हिसची पण आवड आहे. मी कष्टाळू आहे, माझ्याकडे नेतृत्व गुण आहे, नियोजन क्षमता आहे, त्यामुळे मला वाटते आणि माझे जे गुण आहेत ते PSI पदासाठी निश्चित वाव देऊ शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं माझी निवड करा. ओके, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. ऑल द बेस्ट.